गिन्नी का नाही तुझा कुठलं होते? व्हिडिओमध्ये साप पकडायचं येत नाही कधी कधी ठिकाणी आणि नाही. 1-1.5 मिनिटाचे मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा त्यात साप सांगण्याचा प्रयत्न असतो. पण कधी कधी भरपूर सामान वगैरे असतं. प्रत्येक सामान आम्ही 10 मिनिटं काढायचं, अर्धा तास काढायचं ते काही व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. पण अडचणचं ठिकाण आहे, मेहनत करावं लागते. तसं सापडायला ठिकाण जे होतं ते एका ठिकाणी बसलं होतं, 1 मिनिटाचं काम होतं. पण ही जी अडचण होती त्यात विटा भरलेल्या होत्या, त्यामुळे अशी गॅप ठेवताना आपण नक्की विचार करावा. व्हिडिओ किती आला माहीत नाही, पण हा साप जो आहे वेगवेगळ्या जाती साप आहे. हे पहिला सगळे नाग म्हणत होते आणि आता पकडताना धामण म्हणत होते. याचं का म्हणतात आम्हाला लोक कळत नाही. आणि नंतर म्हणजे आपण साप ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि खरंच भीती असेल तर आपण हात पाय टाकताना तिथे साप असेल का एवढी काळजी सोडून बाकीची काळजी करायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट खरंच काळजी असेल तर अशा अडचणी ठेवून आपण सापांना आमंत्रण देण्याचा प्रकार लक्षात घ्या. त्यामुळे आपण ह्या गोष्टी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूचा परिसर असा असताना आपण भीत असताना त्या गोष्टी म्हणजे इथे येऊन साप थांबेल काय आणि आपण भीतो त्यासाठी त्या गोष्टी अगोदर काळजी घ्यायला लागतात. साप दिसल्यानंतर म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर हेल्मेट शोधण्याचा का प्रकार लक्षात घ्या. त्यामुळे आपण अगोदर काळजी घ्यावी. साधारण 2.5 वर्ष वयाचा वेरुळा म्हणजे चक्कड किलबॅक जातीचा हा बिनविषारी साप आहे. हो हो.